बोला पुंडरी कवरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की। प्रेक्षक हो नमस्कार, रामकृष्ण हरी। तुम्हाला देखील या वारीची अनुभूती घ्यायची आहे। चला तर मग सुरू करूयात हा प्रवास, एक दिवस वारी सोबत। पहाटे 3 वाजताची वेळ, टाळ मृदंगाच्या आवाजानं आम्हाला देखील जाग आली। ही गडबड सुरू आहे दिंडी निघण्याची। रात्रीचा मुक्काम आणि उभारलेल्या राहुट्या गुंडाळून वारकरी भल्या पहाटेच पुढील प्रस्थानाची तयारी करत आहेत। ऊन वारा पाऊस या साऱ्यांपासून हे तंबू म्हणजेच राहुट्या वारकऱ्यांचं संरक्षण करतात। वारकऱ्यांचा रात्रीचा मुक्काम देखील या राहुट्यांतच असतो। प्रातःसमयी स्नान वगैरे आणि इतर विधी आटोपून नाश्ता चहापान करून वारकरी पुढच्या टप्प्याकडे मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज झालेत। आता या राहुट्या आणि बाकी सामानाची आवराआवर करून हे सारं साहित्य ट्रकमध्ये भरलं जातंय आणि मग या ट्रकमध्ये सारं साहित्य घेऊन पुढील विसाव्याच्या किंवा मुक्कामाच्या ठिकाणी पुन्हा या राहुट्या उभारण्याचं काम केलं जातं। एव्हाना पहाटेचे 4 वाजले होते। आता आम्ही निघालो होतो ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम ज्या ठिकाणी आहे तिथं। रस्त्याने जाता जाता बऱ्याच दिंड्या पुढील ठिकाणी मार्गक्रमण करत असल्याचं आम्ही पाहत होतो। भल्या पहाटेपासूनच दिंड्या आता पुढच्या दिशेनं प्रस्थान करत होत्या। काही दिंड्या, काही वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आमच्या सोबतच पालखी तळावर येत होत्या। काही अंतर चालत गेल्यानंतर आम्हाला एक मोठा तंबू नजरेस पडला। हा तोच तंबू ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मुक्कामी आहे। ज्या ज्या ठिकाणी या पालखीचा मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी श्रीमंत शितोळे सरकार यांच्या वतीनं या तंबूची उभारणी करण्यात येते। अगदी भल्या पहाटेपासूनच भर पावसात या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची रीघ लागली होती। रांगेनं अगदी कसलीही गडबड न करता प्रत्येकजण माऊलींच्या पादुकांवर अगदी माथा टेकवून भक्तिभावानं दर्शन घेत होता। पालखीसोबत पोलीस प्रशासन देखील आपलं कर्तव्य चोखपणे बजावत होते। एकीकडे भाविक माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेत होते तर दुसरीकडे पालखीच्या अगदी समोर भर पावसात माऊलींची काकडा आरती सुरू होती। भर पावसात आणि टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी हरिनाम गात असल्याचं आम्ही पाहिलं। पहाटेचा काकडा सुरूच होता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सारे जण या काकडा आरतीशी भर पावसात देखील एकरूप झाले होते। ऊन वारा पाऊस थंडी या सर्व गोष्टींवर मात करत ईश्वर भेटीची ओढ काय असते हे आम्ही देखील अनुभवत होतो। 750 वर्ष माऊलींना होतात आणि तेव्हापासून टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची। त्या काळात तर असल्या सोयी नव्हत्या, म्हणजे गाडी घोडं असलं काहीच नव्हतं, पायी प्रवास होता। आणि त्या काळात जर ज्ञानोबा आहे जर अशा प्रकारचं खडतर अशा प्रकारची वारी करत असतील तर आज जातीवंत म्हणजे माझी या जातीचे माझं भेट कोणी जातीवंत वारकरी असेल त्याला कुठल्याच प्रकारची अडचण अडथळा हा तो मानू शकत नाही। आज तुम्ही पाहिलं, आज आपल्या या सोहळ्यामध्ये आज पंक्ती बसलेल्या आहेत आणि पाऊसही आलेला आहेत, तरी त्या पावसात देखील आपण जेवताना माणसं पाहतो महाराज, वरून पाऊस पडतोय, ताटात पाणी पडतंय, अंगावरती काही नसताना जेवतात। कारण
याचं एकच कारण आहे की ज्या वेळेला अशी अडचण निर्माण होते आणि ती आपण समोर पाहतोय, तर त्यावेळेला संतांचं वाक्य आपल्या लक्षात येतं किंवा संतांनी जे अनुभवलं ते आपल्या लक्षात येतं की सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक, हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तो कुठल्याही प्रसंगामध्ये त्याला अडथळा वाटत नाही. कारण का तर तो सुख असू द्या दुःख असू द्या सर्व काही. गोरोबाकाकांचं जीवन कसं होतं महाराज? निस्वार्थी जीवन होतं, निष्कलंक जीवन होतं. आणि असं जीवन होतं की स्वतःचं मूल पायाखाली गेलं तरी त्यांना दुःख वाटलं नाही महाराज. कारण भोग तनु घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान, म्हणूनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळवेळा. अशा प्रकारची भूमिका संतांची होती. स्वतःचं मूल गेलं. तुम्ही तुकडोजी महाराजांचा मुलगा गेला महाराज, तर त्यांनी देखील एक वाक्य वापरलं, असे गेले कोट्यानकोटी काय रडू एकासाठी. ही भूमिका सर्व वारकऱ्यांची आहे. आज या ठिकाणी आपल्याला जरी काही आपल्याला पाणी वेळेवरती नाही मिळालं, जेवण इकडं तिकडं झालं, तरी कुणाची तक्रार येत नाही. कारण का आपल्या पूर्वज जे संत आहेत त्या संतांनी जेवढं सोसलेलं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त सोसायला लागत नाही. कारण त्यांनी जास्त सोसलं म्हणून आपल्याला आज सुख आहे. माऊलींच्या पालखी तळावर पादुकांची पूजा आणि विविध विधी पार पडत होते. मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला. संत ज्ञानेश्वर माऊलींची पहाटेची पूजा ही आळंदी संस्थांच्या वतीनं केली जाते. माऊलींच्या पादुकांना विधिवत स्नान आणि अभिषेक घातला जात होता. हे सर्व विधी आटोपल्यानंतर माऊलींच्या पादुका पुन्हा एकदा पालखीत ठेवून पालखी प्रस्थानासाठी सज्ज झाली. माऊलींच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचं प्रस्थान सुरू झालं. माऊलींची पालखी प्रस्थानासाठी सज्ज झाली असताना दिंड्या देखील प्रस्थानासाठी आता सज्ज झाल्या होत्या. सकाळी माऊलींची पालखी निघण्यापूर्वी पहिला कर्णा वाजवला जातो. त्याप्रमाणे दिंड्या आपापल्या क्रमानं सज्ज होतात. निघण्यापूर्वी 5 मिनिटं आधी दुसरा कर्णा वाजवला जातो. तिसरा कर्णा वाजला की पालखीचं प्रस्थान सुरू होतं. सकाळी किती वाजता निघायचं हे आदल्या दिवशीच चोपदारांनी घोषित केलेलं असतं. सकाळची न्याहारी किती वाजता आणि कोठे करायची, दुपारचा विसावा आणि भोजन कुठे आणि किती वेळ करायचं, दुपार नंतरचा विसावा कुठं आणि किती वेळ घ्यायचा, हे सारं ठरलेलं असतं. मुख्य पालखी निघाली की तिच्या पुढं आणि मागं दिंड्यांचा एक विशिष्ट क्रम ठरलेला असतो. त्याप्रमाणे त्या दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात. विणेकरी, टाळकरी, मृदुंगवादक, झेंडेकरी, ध्वजधारी, तुळशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला इत्यादींचा समावेश असलेला समूह म्हणजेच दिंडी. या सर्व दिंड्यांची नोंद आळंदी संस्थांकडे असते. या दिंडीवर चोपदारांचं नियंत्रण. काय नाव आहे तुमचं? विठ्ठल शेला. कुठून आलाय? काय मी आले सुदुमरे. सुदुमरे म्हणजे आपल्या इथं मावळ तालुका. हा माझं आलो. मला सांगा आता हा जो तुमचं काय वारीत काय स्थान आहे आणि काय तुम्ही नक्की काय भूमिका आहे? आम्ही चोपदार आहे. बरं, चोपदाराचं काय काम असतं? चोपदाराचं म्हणजे
व्यवस्थित चालणे चालवणे व्यवस्था करणे इकडे तिकडे म्हणजे बघणं कुणाला इकडे तिकडे जाऊन न देणं ही चौकदारची व्यवस्था. आपली जी दिंडी आहे हो. त्याची सगळी हा. काळजी घेणं हा, आणि काळजी घेणं. एक व्यवस्थितपणे ती हा दिंडी पुढे व्यवस्थित कशी जाईल हा बरोबर आहे. हे जबाबदारच आहे. हो, लक्ष ठेवणं. हो, लक्ष ठेवणं हा. इकडे तिकडे न जाऊन देणं लाईनीने चालणं हा. हे चौकदारचं काम. दिंड्यांची हजेरी घेणं, दिंडीवर नियंत्रण ठेवणं इत्यादी गोष्टींची काळजी चोपदार घेतो. प्रत्येक दिंडीच्या अग्रभागी भगव्या पताका घेतलेले झेंडेकरी असतात. झेंडेकऱ्यांच्या मागे टाळकरी आणि वारकरी चालत असतात. मध्यभागी असतो मृदुंग, तर दिंडीच्या शेवटी असतो विनेकरी. विनेकरी हा दिंडी मालक संस्थापक असू द्या अध्यक्ष असू द्या यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्यांची जी तपश्चर्या आहे ती तेवढी कुठल्याही वारकऱ्याची होऊ शकत नाही. विनेकरी आहेत, काही मृदंग वाजवणार आहेत, टाळकरी आहेत, अशी काही ठराविक संख्या असते का यांची की विनेकरी किती जणांसाठी एक विनेकरी किंवा टाळकरी किती हवेत किंवा मृदंग वाजवणारे किती हवेत? विनेकरी हजारो वारकरी असले तरी एक विनेकरी पुरेसा आहे. एका दिंडीला एकच विनेकरी असतो आणि दिंडीमध्ये कितीही मृदुंगमणी असले तरी एक पुरेसा होतो. जर असेल आपली प्रेम श्रद्धा असेल तर आपण दुसरा ठेवू शकतो, तिसरा ठेवू शकतो, अगदी 10 देखील आपण लावू शकतो, पण ते टिकत नाही. आणि पताका धरणारे वगैरे पताके धरणारे जशी ज्याची आवड आहे ठराविक संख्या काही ठराविक नाही. अशी काहीच नाही. कमीत कमी 5 असावे पताका. सोहळ्यामध्ये कमीत कमी 5-7 जास्तीत जास्त 100 असले तरी चालतात. कारण पताका जेवढा असेल तेवढा शोभाच आहे त्याला. विनेकराच्या पाठीमागं महिला वारकरी असतात. काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर काहींच्या डोक्यावर पाण्यानं भरलेला हंडा असतो. तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या अशाच एका महिला वारकऱ्याशी आम्ही संवाद साधला. तुळशीचं काय महत्व आहे यात? तुळस का महत्वाची म्हणजे लय देवाच्या काळातली आहे पांडुरंगाच्या बर आणि लय महत्वाची औषधिक बी आहे. हा आणि ही तुळशीचं म्हणजे लय फार पूर्वीची गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? ही वृंदा म्हणून ती राक्षस होता ना, बर त्या राक्षसाची बायकोचं नाव होतं वृंदा. बर आणि पुन्हा तिचं ती विष्णूने हे केल्यामुळं ती मरण पावली हा आणि पुन्हा ती ही तुळस झाली तिचं. बर आता हे पंढरपूरला नेण्याचं काय महात्म्य? म्हणजे ती पांडुरंगाला आवडतं म्हणून न्यायची. तुळस केवळ आध्यात्मिक दृष्ट्याच नव्हे तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाची असलेली अशी ही तुळस कृष्ण सखी असल्यानं पांडुरंगाची ही ती सखी मानली जाते. त्यामुळेच वारकरी पंथात तुळशीला महत्वाचं स्थान आहे. म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. पांडुरंगाला सुद्धा तुळशीच्या मंजिरीचा हार घातला जातो. संत नामदेव म्हणतात, तुळशी वृंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी. तुझे पायी सुख सर्व आहे असे म्हणत भक्तिरसात चिंब झालेला वारकरी आपल्याला दिसतो. चंद्रभागेचे स्नान, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध, विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा आणि विठुरायाचं नामस्मरण हा वारकऱ्यांचा कर्म आणि धर्म. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनिक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. असं संत नामदेव महाराजांनी काय सुंदर वर्णन केलंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे वारकरी वारीत सहभागी होत असतात. विठ्ठल भेटीच्या ओढीनं व्याकुळ झालेले हे वारकरी, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, असं म्हणत तब्बल 18 ते 20 दिवस शेकडो किलोमीटरचा प्रवास करत असे म्हणत तब्बल 18 ते 20 दिवस शेकडो किलोमीटरचा प्रवास करत असतात. एकच ध्यास, एकच आस, विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात पंढरीची ही वाट मग सोपी वाटू लागते.
आळंदी ते पंढरपूरपर्यंत आम्ही सगळेजण वारकरी जो पायी प्रवास करतो याच्यामध्ये कोणालाही आता 99 वर्षाचे ते 98 वर्षापर्यंत सगळे वारकरी असतात हां, तर कोणालाही कधी थकवा जाणवत नाही किंवा कोण असं आजारी पडले असं नसते. तर माऊलीची एवढी मोठी ताकद आहे की सर्व वारकरी सुखासमाधानानं अगदी आनंदाने वारी पूर्ण करतात. गेल्या कित्येक शतकांची परंपरा या वारीला लाभली आहे. अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या पूर्वीपासून देखील या वारीचे उल्लेख आढळतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची परंपरा तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराज यांनी सुरू केली असे दाखले आढळतात. वारीतील हे ज्ञानबा तुकारामच्या गजराचे श्रेय त्यांचेच. कसलेही विधी नाहीत, पूजा अर्चा नाही, होम हवन नाही, मंत्रतंत्र नाहीत. साधा आचार, निर्मळ विचार आणि निष्ठायुक्त भक्ती वारीत आम्ही पाहिली. केवळ नामसंकीर्तनातून सुद्धा ईश्वर प्राप्ती, मोक्ष प्राप्ती होते हे हा वारकरी संप्रदाय सांगतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या वारकऱ्यांच्या मुखातून अखंडपणे हरिनामाचा गजर सुरूच असतो. या आषाढी वारीच्या कालावधीत संतांची कवनं आणि अभंगगात वारकरी संपूर्ण मार्गक्रमण करतात. गेली 700-800 वर्ष लाखो वारकरी या काव्यांचा गजर करतात. हे जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण असेल. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. हे दैवत म्हणजे नामसाधना. नामसाधना इतकी प्रबल आहे आणि इतकी व्यापक आहे तर ती नामसाधना म्हणजेच भगवंताचं अस्तित्व, भगवंताचं स्वरूप. हे नामाचे चिंतन प्रगट पसारा, आशेलो तो करा जेथे तेथे. याप्रमाणे तो दिनचर्या सुरू करतो आणि सुरू केल्यानंतर निश्चिंतपणाने त्याची सुरुवात सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आणि अशा प्रकारचे नाम ज्या वेळेला तो घेतो ते नाम संध्याकाळी कीर्तन होईपर्यंत थांबत नाही. नामाचा गजर जप तो चालूच असतो दिवसभर. नामाचे चिंतन प्रगट पसारा, आशेलो तो करा जेथे तेथे. कुठेही असा, अगदी शौचाला गेला तरी ती नामसाधना खंडित होत नाही. कारण विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा. तुकोबाराईचं प्रमाण आहे. छंद या नामाचा घेतला असे. नामसाधना अशी आहे की ज्या वेळेला ती अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने रुजल्या जाते महाराज, त्यावेळेला स्वतः भगवंत व्यापक असणारा देखील आपल्या अंतःकरणामध्ये स्थायी भाव धरून तो भगवंताच्या अंतःकरणाला सोडू शकत नाही. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. खरंच ऐसा नाम घोष, ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे. या शब्दांमध्ये संत सेना महाराजांनी वारीतील या वातावरणाचं काय सुंदर वर्णन केलंय. बहुतांश वारकरी हे शेतकरी कुटुंबातील असतात. पाऊस पडल्यानंतर पेरणी आटोपून काहीशा निवांत झालेल्या शेतकऱ्याला मग आषाढी वारीचे वेध लागतात. संसार करता करता देखील अध्यात्म साधता येतो ही वारीची शिकवण. तसं पाहिलं तर वर सदरा किंवा कुर्ता, खाली धोतर पायजमा, कपाळी चंदनाचा गंध किंवा काळा बुक्का, डोक्यावर टोपी, गळ्यात उपरणं असा पोशाख हा पुरुष वारकरी सर्वसामान्यपणे परिधान करतो. तर महिलांच्या अंगावर लुगडं, साडी, डोईवर हंडा किंवा तुळशी वृंदावन या स्वरूपात महिला दिसतात. संत मुक्ताबाई, जनाबाई, निर्मळा, कान्होपात्रा, बहिणाबाई यांसारख्या कित्येक स्त्री संत या वारकरी संप्रदायात होऊन गेल्यात. वारीत सहभागी होणाऱ्या असंख्य माता भगिनी पाहिल्यास या स्त्री संतांची परंपरा आजही पुढं चालू असल्याचं दिसून येतं. या वारीत आम्हाला विविध प्रकारचे वारकरी भेटले.
अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच जण या वारीत होते. काही पहिल्यांदाच वारीत सहभागी होत होते, तर काही वर्षानुवर्ष वारी करत होते. या साऱ्यांशीच आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांचे अनुभव जाणून घ्यायचा प्रयत्न केला. बाळा, नाव काय तुझं? कुठून आलाय? ज्ञानेश शशिकांत भोसले. मी विंझरकडून आलोय. कुठं आलंय? हे राजगड तोरणाच्या पायथ्यावरनं आलाय तू, शिवरायांच्या भूमीतून आलाय. तर मला सांग, किती वेळ झाले चालतोय तू? मी 5 वर्षाचा होता तेव्हापासून चालू. तू वारी 5 वर्षापासून करतोय आणि आता किती वर्षाचा आहे? आता 11. हे जवळ मागचे 6 वर्ष तू नित्यनेमाने वारी चालू आहे तुझी. कसं वाटतं, काय सांगशील तू? लय भारी. मला वारीला आहे ना, शाळा जर असली तर मी कट करतो, कारण मला वारीतच यायचं असतं. वारीतच मला चालायचं असतं. बर, म्हणजे तुला वारीत मजा येते. हा. आणि मला सांग, तुझं हे जे वारीचं काय सांगशील असं खास, की का आवडते तुला वारी? का आवडते वारी? आवडते कारण विठ्ठलाचं दर्शन मिळतं, बाकीच्या पालख्यांचं दर्शन मिळतं आणि संतांची संगत पण मिळते. काय भजन अभंग वगैरे म्हणतो का? हा. काय काय येतं तुला? मला येतात राग पेटीवरचे वाजवायला. एखादा अभंग म्हण तुझ्या आवडीचा. तुझ्या आवडीचा म्हण. राम भैरवा कृष्ण भैरवा, राम भैरवा कृष्ण भैरवा, सुंदर भैरवा बाईयानो, सुंदर भैरवा बाईयानो, राम भैरवा कृष्ण भैरवा, केशव भैरवा माधव भैरवा, केशव भैरवा माधव भैरवा, गोपाळ भैरवा बाईयानो, गोपाळ भैरवा बाईयानो, राम भैरवा कृष्ण भैरवा. वा वा वा, अक्षरशः आहे ना, मला आज वारीचा जो अनुभव आलाय ना, असं म्हणतात की संगीत हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं एक मोठं माध्यम. संगीत म्हणण्यापेक्षा कला कोणतीही असो, आणि वारीच्या माध्यमातून ही कला जी आहे ती जोपासली जाते. आणि अत्यंत छोटा वारकरी आज आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्याकडे पाहून असंच वाटतंय की यांच्या खांद्यावर, येणाऱ्या पिढ्यांच्या खांद्यावर आपली वारीची जी परंपरा आहे ती सुखरूप आहे, असं मला यांच्याकडे पाहून तरी निदान वाटतंय. संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हीच वारकरी संप्रदायाची भावना आहे. आजही जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत असा कसलाही भेदभाव न करता वारकरी या वारीत सहभागी होता. उच्च शिक्षितांपासून ते निरक्षरांपर्यंत, श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वच जण या वारीत एकत्र प्रवास करताना दिसतात. खेड्यातील शेतकरी, देवळातला पुजारी, गावचा जमीनदार, त्याच्याकडे असलेला घरगडी, वाड्याचा मालक, वाडा झाडणारा गडी, कीर्तन प्रवचन करणारे महाराज, ते स्वयंपाक करणारे आचारी, हे सारेच तितक्याच श्रद्धेने या वारीच्या समुदायात एकरूप झालेले आम्ही पाहिले. या दिंडीमध्ये, या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्मातले वारकरी या ठिकाणी आहेत. मग ते कुंभार असतील किंवा हरिजन असतील किंवा मातंग समाज असेल, भोई समाज असेल, मराठी समाज असेल, धनगर समाज असेल, अनेक प्रकारची मंडळी. आणि एक प्रांतातली नाही, नाशिक प्रांतातली आहेत, परत ओझर आणि निफाड, वेगवेगळ्या ठिकाणी. मग सोलापूर असेल, परळी वैजनाथ असेल, कल्याण असेल आणि रत्नागिरी असेल, बारामती असेल, फलटण असेल, मंगळवेढा असेल, आदी करून सर्व भागातली वारकरी या सोहळ्यामध्ये आहेत. याचं एकमेव कारण हे आहे, या सोहळ्यामध्ये, या दिंडीमध्ये कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही वारकऱ्याचा भेद होत नाही. हो, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चालत आहे मग कळू येते. म्हणजे संतांनी हे शिकवलेलं आहे. येण्याची पण ते चालू जाता, याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. संतांनी जे शिकवलेलं आहे त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. म्हणून हे विचार खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये संतांनी शिकवलेले आहेत आणि तेच आपल्याला घ्यायचं आहेत. वारीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मीपणाचा अंत. एकमेकांना माऊली म्हणत परस्परांच्या पाया पडण्याची प्रथा वारीत दिसून येते.
कुणी परिचित वारकरी समोर आला तर त्याच्यामध्येच विठ्ठलाला पाहून एकमेकांच्या चरणांना स्पर्श करून भक्तिभावाने वारकरी एकमेकांना नमस्कार करतात। याचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती, क्रोध अभिमान गेला पावटणी, एका एका लागतील पायी रे। वारकऱ्यांमध्ये विठ्ठल पाहणं ही किमया फक्त या वारीतच पाहायला मिळते। त्या माऊलींची एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी शक्ती आहे, एवढी मोठी पॉवर आहे, ही संतांची भूमी आहे। म्हणून मी अनेक वेळा बोलतो की जरी सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल आणि पुणे जिल्हा असेल तरी प्रस्तावन पुणे जिल्ह्यामध्ये होतं आणि त्या पुणे जिल्ह्याची वाट कुठला जिल्हा पाहतो तर सोलापूर जिल्हा वाट पाहतो। वाट पाहे उभा भेटीची आवडी, तो पांडुरंग सुद्धा स्वतः आजही वारकऱ्यांमध्ये नाचतो आणि त्या पांडुरंगाला जे कीर्तन आवडतं तर कीर्तन आवडलं, देवाला आवडे देवाशी, तो ऐसा प्रकार आहे। देवाला जे आवडतं तेच ह्या वारीमधनं केलं जातं। अशा प्रकारे मजल दर मजल करत पालखी मार्गस्थ होत असते। पहाटेपासून सुरू झालेला पालखीचा हा प्रवास मग 20व्याच्या ठिकाणी थांबतो। ज्यावेळी माऊलींची पालखी थांबत नाही तोवर थांबायचं नाही आणि जोवर पालखी मार्गस्थ होत नाही तोवर पुढे निघायचं नाही, हा या वारी सोहळ्यातील दिंड्यांचा शिरस्ता। 20व्याच्या ठिकाणी माऊलींची पालखी रथातून उतरवून 20व्याच्या ठिकाणी ठेवली जाते आणि मग या पादुकांच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा भाविकांची गर्दी होते। यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही। होतो जय जयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे। टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सारा आसमंत दुमदुमून जातो। या भक्तिमय वातावरणात प्रत्येक जण जणू न्हावून निघतो। वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करतच असतात। दिवस संपला की माऊलींची पालखी मुक्कामाच्या ठिकाणी येते। तोवर तंबू उभारलेलाच असतो। दिंड्यांचे देखील तंबू उभारले जातात। संध्याकाळ झाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जेव्हा या दिंड्या विसावतात त्यावेळेस त्या गावाला एका जत्रेचं स्वरूप आलेलं असतं आणि मग वारकरी त्या ठिकाणच्या काही खास वस्तू असतील, काही खास गोष्टी असतील त्या नक्कीच खरेदी करतात। म्हणून खरेदी केले सासवडमधून? सासवडमध्ये खरेदी केली। नवीन पोळपट तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाला एक एक घरी घेतलंय बरं त्याला गरज आहे त्यांनीच घेतलं। सणासाठी जे येणाऱ्या वस्तू आहेत ते सासवडमध्ये खरेदी करते। सासवडमध्येच का? असं काय? चांगलं मटेरियल चांगलं मिळतं। पंढरपुरात जास्त किमती हे होते, आता इथं कमी किमती मटेरियल कमी किमती म्हणून व्यवस्थित मिळतं। प्रत्येक दिंडीत आपापले तंबू ठोकून रात्रीचं जेवण असो, स्वयंपाक असो, उद्याचं नियोजन असो, या साऱ्यांची तयारी सुरू होते। जेव्हा आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी अशाच एका संध्याकाळी गेलो तेव्हा हेच चित्र आम्ही पाहिलं। तंबू राहुट्या उभारले गेले होते। प्रत्येक दिंडीची आपापली गडबड सुरू होती। काही जण स्वयंपाकात मग्न होतं, कोणी आपली दाढी करत होतं, काही जण गप्पांमध्ये रंगलं होतं, काहींची सामानाची आवराआवर सुरू होती, काहींचं उद्याचं नियोजन सुरू होतं, तर काही दिंड्यांमध्ये निवांत गप्पा रंगल्या होत्या। असं सगळीकडं खेळीमेळीचं वातावरण दिसत होतं। या दिंड्यांमध्ये वयाची 100 पार केलेले वारकरी देखील आम्हाला भेटले। दिंडीसोबत पायी चालताना हरिनामाच्या सामर्थ्यानं वयाच्या 100तही अजिबात थकवा जाणवत नाही असा अनुभव बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितला। मावशी काय किती वय आहे तुमचं? माझं 100 वर्ष? वय अजून दिंडी करता? अजून दिंडी माझ्या पांडुरंगान माझ्या माऊलीन मला ताकद दिली आणि सगळी तुमच्या म्हणजे राणी म्हातारी तुला ताकद आहे। शरीर साथ देतं अजून व्यवस्थित? अजून 100 वर्ष व्यवस्थित झाले आहे। तरी पुढच्या वर्षी आणि येतो म्हणतो पुढच्या म्हणा वर्षी मी। परत येणार दिंडी? होय दिंडी सोबत क्या बात आहे या मावशी। पुरी माझी सगळी सेवा करते ना, हा कोण आंघोळ घालते कोण पठाय बर बर निश्चित आणि सगळ्या पुरी माझ्या आपलं आरती घेतात व्यवस्थित सेवा माझ्या सगळ्या ही मंडळी माझी व्यवस्थित करते। माझ्या पोरांचं काही अडचण नाही,
मला सुखीत आणत्या सुखीत नेत्यात. दिंडीतील सर्व सहकारी काळजी घेत असल्याचं त्यांनी सांगितले. त्यानंतर या साऱ्या सामानांची जुळवाजुळव, दिंडीतील वारकऱ्यांची दिनचर्या आणि एकंदरीतच दिंडीचं व्यवस्थापन कसं असतं याविषयी जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही एका दिंडी प्रमुखांशी संवाद साधला. त्यावर त्यांनी त्यांचा अनुभव आम्हाला सांगितला. मला जरा दिंडीचं जरा कसं व्यवस्थापन चालतं याच्याविषयी सांगा. तुमचा एक दिवस कसा असतो, आधीची तयारी काय करता, दिंडी सुरू झाल्यानंतर कसं दिवस असतो आणि एकंदरीत काय असतं. दिंडी यायच्या अगोदर आम्हाला एक 10 ते 15 दिवस पूर्ण तयार करावं लागते. म्हणजे ट्रक वगैरे तयार करणे किंवा बाजार भरणे. बाकीचे आता 1 महिना पुरल एवढ्या मापात आपल्याला जे काही सामान लागते ते सगळं घ्यावं लागते तयार करून. परत आल्यानंतर आम्ही काय करता हरता हे निमित्त आहे. जे काय आहे ते सर्व माऊलीच्या आशीर्वादानं चालते. काय परत आळंदी ते पंढरपूरपर्यंत आम्ही सगळेजण वारकरी जो पायी प्रवास करतो त्याच्यामध्ये कोणालाही आता 99 वर्षाचे ते 98 वर्षापर्यंत सगळे वारकरी असतात. हां, तर कोणालाही कधी थकवा जाणवत नाही किंवा कोण असं आजारी पडले असं नसते. तर माऊलीची एवढी मोठी ताकद आहे की सर्व वारकरी सुखासमाधानानं अगदी आनंदाने वारी पूर्ण करतात. खूप उत्सुकता आहे आम्हाला की वारीचं जे एवढे 15-20 दिवस तुम्ही चालता, जो प्रवास करता, तर या वारीमध्ये जेवणाचं मॅनेजमेंट असेल, हे सामान तुम्ही कसं कुठून आणता काय आणि एवढं सोबत घेऊन चालता, याची तयारी कशी करता आणि एकंदरीतच कसं असतं तुमचं. ही सर आम्ही वारीची तयारी, स्वयंपाकाची तयारी, सगळा माल येते वेळी आम्ही कोल्हापुरातनं भरतोय अगोदर 4 दिवस सोबत आणि सगळा माल आम्ही ह्या गाडीमध्ये ट्रॅकमध्ये ठेवतोय. आणि तो रोजच्या रोज काढायचा. जेवढं मटेरियल लागेल तेवढं तांदूळ लागू दे, भाकरीला पीठ लागू दे, चपाती बनवायला लागू दे, हे सगळं आम्ही ज्यावेळी त्यावेळी ते मटेरियल काढून आम्ही बनवतो, तयार करतोय. 100 माणसांची तयारी आमची 15 दिवस अगोदर असते सोहळ्याची. 100 माणसांची तयारी, जेवण, गॅस सिलेंडर, शेगड्या, कुठं काय लागते आपल्याला हे सगळं आपण सोहळ्याच्या सोबत घेऊन येतो. परत यायचं अगोदर यादी करायची काय काय लागतं ही जी यादी करून त्याप्रमाणे सगळं माल आणायचं आम्ही सगळं जमितो. आणि वारीच्या टँकर आमच्या वारीच्या वक्ताना पाण्या टँकर पाणी सोबत आमचे असते. मला सांगा, जेवणासाठी ट्रक आहे, सामान तुम्ही घेतलेलं आहे, पाण्यासाठी टँकर आहे सोबत, पाण्यासाठी टँकर आहे सोबत, आणि माणसांसाठी अशा किती गाड्या असतात तुमच्या. आमच्या 2 गाड्या, ट्रॅक्टर आणि ट्रक, आणि 100 लोक. 100 लोकांचा सकाळी स्वयंपाक, संध्याकाळी स्वयंपाक. 2 टाइम बनवता. हो. सकाळी किती वाजता उठता. सकाळी आम्ही 2:30 उठतो. 2:30 उठल्यापासून स्वयंपाकाची तयारी सुरू होते. नाही आंघोळ, चहा पाणी, नाश्ता बिष्टा वारकऱ्यांना करायचं. सगळ्या माऊलीसनी उठवायची. माऊलीसनी उठवायची, मग ते बाथरूम कोण येतात, दात बीत घासतात, मग त्यासनी चहा तयार करून द्यायचा आकडीच्या पित्यात. मग ह्या रावट्या मोडतोय. रावट्या मोडल्या की आम्ही इथनं 3 वाजता इथून पुढे जातोय. मग 8 वाजेपर्यंत आम्ही न्याहारीच्या जेवणापर्यंत, सकाळच्या जेवणापर्यंत जातोय. मग ही तवर मागे राहणारी माणसं चालत येतात. तोपर्यंत आम्ही स्वयंपाक तयार करून ठेवतोय. मग स्वयंपाक तयार झाला की त्यासनी जेवण वाढतोय. जेवण बनवून झाले की तयार झाले की त्यासनी परत जेवण वाढतोय 12 वाजता. परत ते सगळं साहित्य आम्ही परत गाडीत भरतोय, ट्रकामध्ये भरतोय. परत वस्ती या ठिकाणी संध्याकाळी जाऊन आणि परत या असं राहट्या बिवट्या सगळं मारायचं आणि जेवण तयार करायचं. म्हणजे एकंदरीत असं आहे की सकाळी जो नाश्ता बनतो इथं, नाश्ता बनल्यानंतर इथं नाश्ता होतो, वारकरी दिंडी सोबत चालत येतात, तुम्ही जी लोक आहात ती गाड्यांसोबत पुढे जाता, विसाव्याच्या ठिकाणी थांबता, तिथं स्वयंपाकाची तयारी करता आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवून ठेवता. तोवर दिंडी येते आणि दिंडी आल्यानंतर परत ते जेवणाची सोय त्यांची होती. जेवण करून पुढचा कार्यक्रम, परत पुढचा टप्पा चालू होतो. आणि अशा वातावरणातच सायंकाळच्या 6-7च्या दरम्यान राहुट्यांमधून आम्हाला पुन्हा एकदा टाळ मृदुंगाचा गजर ऐकू यायला सुरुवात झाली. माऊलींच्या हरिपाठाची ही वेळ होती. तिकडे पालखी तळावर माऊलींच्या तंबूत देखील हरिपाठ सुरू झाला होता. आणि मग त्याच वेळी इकडे दिंडीत पाऊस असल्यामुळे वारकरी तंबूतच आपल्या दिंडीसोबत हरिपाठ म्हणत या भक्तीच्या सोहळ्यात तल्लीन झाल्याचं आम्ही पाहिलं. हा आवाज आमच्या कानी पडताच आम्ही देखील या हरिपाठाच्या तालावर मग ठेका धरला. एकीकडे हरिपाठ सुरू असतानाच दुसरीकडे वारकऱ्यांची जेवण बनवण्यासाठीची लगबग सुरू होती. काही जण पीठ मळत होते, काही जण भात शिजवत होते, काही जण भाजी चिरत होते,
काही जण चपाती बनवत होते, त्या चपाती तव्यावर भाजत होते, काही जण भाकरी थापत होते, काही जण भाजी बनवत होते. अशी एकंदरीत सगळीच जेवणाची तयारी सुरू असल्याचं चित्र आता जवळपास सगळ्याच तंबूंमध्ये आम्हाला दिसत होतं. मग आम्हालाही राहवलं नाही. मग आम्ही म्हटलं चला तर बघूया यांची काय गडबड सुरू आहे. काय नाव तुमचं? माझं नाव शेलाबाई रंगराव पाटील. कुठून आलाय? आम्ही भामटे कळे भामटे. कुठं आलंय? कोल्हापूरच्या पुढे. कोल्हापूरच्या इकडे. बरं, आता काय चपातीचं पीठ मळताय तुम्ही? होय, आम्हाला स्वयंपाक करावा लागतोय. मग नाही करून बघेल. आता ही जी तयारी चालली जेवणाची चालली होय तयारी. काय कसं आम्हाला जरा सांगा थोडं. हे कणिक मळायचे मीठ टाकून, मग ते मळून ठेवायचं, गोळं करायचं आणि मग लाटायचं तेल घालून आणि मग लाटून तव्यावर भाजून काढायचं. किती जणांचा स्वयंपाक बनवता तुम्ही? आमचा वेळ तरी 80-90 जणांचा स्वयंपाक आम्ही बनवतोय. यंदा जरा कमी आहेत, मागे जास्त होती तर मग आता यंदा जरा कमी आले. चपाती आणि आणखी काय 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 कशी तयारी? भाजी, बटाटे भाजी, शेवग्याच्या शेंगाची आमटी, जिरं भात, मसाली भात, सगळं मिक्स. भाताचे सगळे प्रकार आहे? होय, भाताचं आमचं सगळं प्रकार आहे. आता हे रोज असं जेवण बनतं? रोज आमचा आम्ही हाईतवर आम्ही रोज आम्ही बनवतोय, रोज आम्ही बाजारातून जाऊन आणतोय. माळव भाकरी बनवतोय. भाकरी असते, चपाती असते. ही जी तयारी कधीपासून सुरुवात करता तुम्ही जेवणाच्या तयारीला आणि किती वेळ लागतो, कसं असतं? आम्हाला तरी वेळ एक तसं केलं तर 1 तासाभरात होतंय, नाहीतर अर्ध्या तासात होतंय. किती बायका आहात तुम्ही इथं की ज्या स्वयंपाकात मदत करता? 30 महिना येतात. बर बर. तर अशी ही जेवणाची तयारी सुरू असताना इतर ठिकाणी काय सुरू आहे हे देखील आम्ही पाहतच होतो. केवळ हरिपाठच नाही तर या दिंड्यांमध्ये काही ठिकाणी कीर्तन, प्रवचन, भजन, अभंग यामध्ये वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र आम्ही या डोळ्यांनी पाहिलं. ही सारी कामं सारी आवरावर सुरू असताना अभंगाच्या आणि भजनाच्या तालावर, टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर दिवसभराचा सारा शीन थकवा कुठले कुठे पळून गेला होता. दिवसभर इतकं अंतर चालून देखील हरिनामात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कसलाही थकवा मात्र जाणवत नव्हता. ही सारे कामे सुरू असताना विठ्ठल नामाचा जप मात्र प्रत्येकाच्या मुखातून अखंड सुरू होता. हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू आजी सोनियाचा. हरिपाठ आणि प्रवचन झाल्यानंतर दिंडीतील सर्व वारकऱ्यांनी भगवंताची आरती केली. आपल्याकडे एक म्हण आहे की आधी पोटोबा मग विठोबा, मात्र वारकऱ्यांसाठी आधी विठोबा मग पोटोबा हे चित्र आम्ही सगळीकडे पाहत होतो. शिक्षक श्रेष्ठ मान मिळाला वरिष्ठ शिरोमणी वैष्णवात हा महिमा विख्यात आरती गुरु बाका ऐशी भक्ती हृदयात प्रगट त्रैलोक्यनाथ मूल उठविले परित दास म्हणे ऐका मात आरती गुरु बाका सद्गुरु सिद्ध गुरु भक्तिभावे उभाळीतो. भजन, प्रवचन, कीर्तन हे केवळ एक भक्तीचं माध्यम नसून ते प्रबोधनाचं देखील माध्यम आहे. पंढरपूरला एका दिवसात सुद्धा आपण जाऊ शकतो, पण वारीचं शास्त्र असे की जिरत 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 म्हणजे परमार्थ साध्य करायचा आहे, तो परमार्थ साधायचा आहे. आणि 21 मला वाटतं 18-19 दिवस अगदी ह्या वारीला लागतात आणि 18-19 दिवसात त्या माणसाला इतकं ज्ञान प्राप्त होतं. पण कारण ते ज्ञान असं प्राप्त होतं कारण इथून जगाची आई चालती, ती आई म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. वारकऱ्यांसाठी तो एक विरंगुळा देखील आहे. एका बाजूला भाकरी थापतानाचा होणारा तो आवाज जेव्हा अभंगासोबत ठेका धरू लागतो आणि भजनाच्या गोडीत जेव्हा स्वयंपाकाचा स्वाद दरवळू लागतो, तो क्षण खरंच शब्दात मांडणं कठीण आहे. हे वातावरण पाहून मग आम्हाला या क्षणात रंगून जावंसं वाटलं.
रात्रीची जेवणं उरकून विठ्ठलाच्या चरणांची ओढ लागलेले वारकरी पुन्हा आपल्या राहुट्यांत विसावले, विठ्ठलाचे नामस्मरण करत पुन्हा उद्याचा टप्पा पूर्ण करण्यासाठी. मुखी नाम विठ्ठल, आस नयनी विठ्ठल, काया कायांत विठ्ठल संचारला, ध्यास विठ्ठल विठ्ठल, आस विठ्ठल विठ्ठल, राहुट्यांत विठ्ठल विसावला. केवळ परमार्थासाठी ही वारी अनुभवावी का? तर निश्चितच नाही. मानवी जीवनाला श्रीमंत आणि समृद्ध करणारी जी चिरंतन मूल्य आहेत ती वारीत आम्हाला पाहायला मिळाली. सदाचार, सद्विचार, पावित्र्य, चारित्र्य, नीतिमत्ता, उदारता, सेवा, करुणा, अनासक्ती, समर्पण यांसारखी कित्येक मूल्य या वारीतून जोपासली जात असल्याचं आम्ही अनुभवलं. महाराष्ट्राला एका धाग्यात बांधून ठेवण्याचं अद्वितीय कार्य या वारीनं शतकानुशतकं केलंय. महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय याची प्रचिती आम्हाला या वारीतून आली. त्यामुळंच की काय अगदी 21व्या शतकात देखील सुखसाधनांची समृद्धी असतानाही वारीला जाणाऱ्या भक्तांची संख्या ही वाढतच आहे. एक दिवस वारीसोबत वारीत अनुभवलेला हा दिवस आमच्यासाठी नक्कीच खूप खास होता. तुम्हाला देखील आमचा वारीसोबतचा हा दिवस कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.